चला आज मस्त असा चुलीवर गाजराचा हलवा करूया। इथे मी कुकर ठेवलं, कुकरमध्ये असं तूप टाकून घेतलेलं आहे, 1-1.5 चमच तूप टाकलेलं आहे आणि ही गाजरं स्वच्छ धुतले, त्याला कट केलं आणि छान असं आपल्याला गाजर खिसायची गरज नाही, काही नाही। आता ही गाजरं छान अशी कुकरमध्ये होऊ द्यायची आहेत। मग आगी तूप टाकून छान असायचा कलर बदलेपर्यंत त्याला होऊ द्यायचा आहे। झटपट होते गाजराचा हलवा। आता याच्यावर मी झाकून ठेवलेला आहे आणि बघूया आता नरम झाले की काय ते। त्याला छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा। खिसायची गरज नाही, काही नाही। गाजर असे धुवून स्वच्छ करून कट करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही याला कुकरचं झाकण सुद्धा लावून कुकरमध्ये सुद्धा लावू शकता, पण मी याला थोडंसं असं झाकून ठेवूनच होऊ देणार आहे। बघू शकता किती छान असा कलर बदलला आहे। आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी दूध टाकून थोडंसं झाकून ठेवते आणि इथे आपले गाजर छान असे शिजलेले आहेत। त्याला छान मिक्स करून घेते। याला आता असं मॅशरने मिक्स करून घेते गाजराला। झटपट होते असा आपला गाजराचा हलवा, किसायची गरज नाही, खायला पण खूप छान लागते। पूर्णपणे मिक्स करून घेते मी, दाखवते तुम्हाला। छान नरम झालेले आहेत आणि कलर पण गाजराचा खूप छान दिसायला आहे। त्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे पूर्ण आपलं गाजर मिक्स करून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी किंवा जास्त करू शकता। आता ही माझी अर्धा किलो गाजर होते, त्याच्यामुळे मी साखर अंदाजेच माझी टाकलेली आहे। आता याला छान मिक्स करायचं आणि परत एकदा मी चुलीवर ठेवणार आहे। असा चुलीवरचा गाजराचा हलवा खूप छान लागते असं खायला। चुलीवरचा कोणताही पदार्थ खायला छानच लागते। आता इथे ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत। वरून तूप टाकते 1.5 चमच परत एकदा आणि याला छान मिक्स करून घेते। मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला। हे याच्यावरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेते, छान याला मिक्स करून घेते। खूप झटपट होते तसा गाजराच्या हलव्याची रेसिपी। अशी खिसून घ्यायला तर खूप छान लागते। अशी आपल्याला खिसून घ्यायची गरज पडत नाही, काही नाही। बघू शकता किती छान झालेला आहे असा गाजराचा हलवा। नक्की तुम्ही करून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका।